वॉरंटी ही पूर्ण लॅपटॉपची असेल. याच्यामध्ये कीबोर्ड गेला, बॅटरी गेला, त्यामध्ये क्लेम होईल. या लॅपटॉपमध्ये असं काही एखादी सेटिंग वगैरे लॉक वगैरे असते का? सगळ्यात माझा आवडता लॅपटॉप आहे आणि सगळ्यात जास्त हॉट सेलिंग आयटम आहे आपल्याकडे. तो सीपीयू आहे, हा ES सिरीजचा सीपीयू आहे. 11 जनरेशन मध्ये लॅपटॉप आहे. याचं जे रेझोल्युशन आहे 2K रेझोल्युशन आहे. कमेंट केली होती की खूप बेकार क्वालिटीचे लॅपटॉप असतात, भंगार कंडिशन असते. सीपीयू आहे तर त्याचा ॲव्हरेज स्कोर किती यायला पाहिजे. 2-in-1 लॅपटॉप म्हणतात. तुम्ही असं टॅब म्हणून पण यूज करू शकता. मेटल बॉडीमध्ये येतो. कोणाला AIचा लॅपटॉप पाहिजे, स्लिम लाईट वेट बघतो याच्यामध्ये डस्ट आहे का, कुठले स्पेअर पार्ट चेंज केलेत का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, AI मुळे आता आहे ना दिवसेंदिवस लॅपटॉपच्या प्राइजेस आहेत ना वाढत चाललेल्या आहेत. तुम्ही जर आता नवीन लॅपटॉप जर मार्केटमध्ये घ्यायला गेला ना तर त्या किमती आहेत ना जवळजवळ 25% वाढलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना नवीन लॅपटॉप घेणं पॉसिबल होत नाहीये. तर मंडळी, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी आहे ना नवीन सारखेच एकदम कडक कंडिशन वाले रिफर्बिश लॅपटॉप दाखवणार आहे, ज्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी पण मिळणार आहे आणि नामांकित कंपन्यांचे हे लॅपटॉप मित्रांनो असणार आहेत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, बरीच मोठी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तब्बल मित्रांनो तुम्हाला 30 ते 35 व्हरायटीचे लॅपटॉप एकाच ठिकाणी पाहता येणार आहे, ते पण पुण्यामध्ये. तर मंडळी, मी आज आलेलो आहे पुण्यातील नामांकित ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती, जिचं नाव आहे माय कम्प्युटर शॉप. तर मंडळी, माय कम्प्युटर शॉपी हे फेमस आहे क्वालिटी सर्टिफाईड लॅपटॉप, जेन्युअन स्पेअर पार्ट्स आणि आफ्टर सेल सर्व्हिस साठी. आणि खूप दूरवरनं महाराष्ट्रातनं लोक इथे लॅपटॉप घेण्यासाठी येत असतात. तुम्ही यांचे गुगलचे रिव्ह्यूज पण चेक करू शकता. तर म्हणजे दरवेळी मी तुम्हाला म्हणतो की माय कम्प्युटर शॉपला एकदम चांगले रिव्ह्यूज मिळालेले आहेत, तर यात तुम्हाला दाखवतो. तुम्ही अजिंक्य सरांचा हा रिव्ह्यू वाचू शकता. त्यांनी ते रिव्ह्यू दिलेले आहे. परचेस सेकंड हँड लॅपटॉप लिनोवो थिंकपॅड त्यांनी परचेस केला होता, तो पण 2023 मध्ये. 2026 मध्ये त्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे. तर पाहू शकता तो अजूनपर्यंत एकदम लॅपटॉप वर्किंग कंडिशन मध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक वरचा रिव्ह्यू जर पाहिला तुम्ही, ऋषिकेश विबाळे सरांनी दिलेला आहे. त्याने तर 3 लॅपटॉप खरेदी केलेले आहे तिथून. त्यांनी लिहिलेलं आहे ग्रेट क्वालिटी आहे, चांगली प्राइस आहे, त्याचबरोबर एक्सलेंट आफ्टर सेल सर्व्हिस पण त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर निरंजन सर आहेत, त्यांनी 1 वर्षापूर्वी इथून लॅपटॉप घेतलेला इलाइट बुक, आणि तो पण अजूनपर्यंत एकदम वर्क करतो. त्यांनी स्वतः इथे लिहिलेलं की नो इश्यूज राईट नाउ, आणि सर्व्हिस पण खूप चांगली आहे माय कम्प्युटर शॉपीची. त्यामुळेच मित्रांनो, असे ट्रस्टेड जे शॉप्स आहेत ना तेच आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करतो, जेणेकरून आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना खूप जास्त फायदा व्हावा. तर मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपीचे जे ओनर आहेत अमोल सर, त्यांना स्वतः या इंडस्ट्रीमधलं खूप जास्त नॉलेज आहे. ते स्वतः गेमर आहेत. त्यांनी पाहू शकता इथे स्वतः गेमिंग PC पण बिल्ड केलेले आहेत. त्याचबरोबर क्रिप्टो मायनिंगचे सेटअप पण त्यांनी खूप जणांना बनवून दिलेले आहेत. त्यांना ह्या क्षेत्रातली आवड आहे, त्यामुळेच मित्रांनो त्यांनी हे माय कम्प्युटर शॉपी हे चालू केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला ट्रस्टेड आणि सर्टिफाईड क्वालिटी लॅपटॉप्स ते एकदम स्वस्त दरात प्रोव्हाइड करतात. तर चला तर मंडळी, आता जाऊन भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर, कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. सर, 2026 ची सुरुवात कशी झाली? एकदम जबरदस्त झालेलं आहे. आपल्या माय कम्प्युटर शॉपीला कधी 12 महिने चांगले लॅपटॉप भेटतात आणि कस्टमरचा पण रिस्पॉन्स खूप छान असतो. आणि सर, मार्केटमध्ये आता न्यूज आहे की लॅपटॉपच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. तुमच्या इथे लॅपटॉपची प्राइसिंगची सुरुवात कुठून काय कशी असणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लॅपटॉप बघणार आहेत ते 20,000 पासून ते जास्तीत जास्त 55,000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहेत. लॅपटॉपच्या प्राइस दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये मेजर जे आहेत, रॅम आणि SSDच्या प्राइस सेकंड हँड आणि नवीनच्या दोन्ही पण वाढत चाललेल्या आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा AI मुळे सुरू झालेला आहे. AIचे जे डेटा सेंटर आहेत त्याच्यासाठी जे रॅम लागणार आहेत की त्या सर्व्हरच्या रॅम असतात. आणि सॅमसंग, मायक्रॉन आणि SK हॅयनिक्स या मेजर 3 ब्रँड आहेत. त्यांनी ज्या रॅमचं प्रोडक्शन आहे, जे आपलं रेग्युलर लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला रॅम लागतात त्या बंद केलेल्या आहे आणि पूर्ण ते फक्त सर्व्हरच्या रॅम बनवत आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये याचा शॉर्टेज सुरू आहे आणि दिवसेंदिवस लॅपटॉपची प्राइस वाढत चाललेली आहे. आणि ज्यांना कोणाला लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा डेस्कटॉप घ्यायचा असेल तर त्यांनी आता लवकरात लवकर घ्या, कारण की इन फ्युचर तुम्हाला हे जे लॅपटॉपचे पार्ट आहेत हे खूप महाग भेटतील आणि ते PC बिल्ड करणे किंवा लॅपटॉप घेणं तुम्हाला खिशाला परवडणार नाही. सर, बरेचसे आता नवीन व्ह्युअर्स पण ही व्हिडिओ पाहत असतील, तर परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 आहे, सेकंड फ्लोअर आहे. बिल्डिंगचं नाव आहे वंशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि आपलं जे शॉप आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं आणि विकली ऑफ हा आपला बुधवारी असतो. बुधवारी आपलं शॉप बंद असतं. नक्कीच. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत
तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. आपल्या दुकानामध्ये कुठले कुठले लॅपटॉप्स आहेत, त्यांचे जर फोटो पाहिजे असतील किंवा तुमच्या शॉपचा जर ॲड्रेस जरी पाहिजे असेल तर त्यासाठी व्ह्युअर्सनी काय करायला पाहिजे? मित्रांनो, स्क्रीनवरती जो दिलेला नंबर आहे ना, त्याच्यावरती व्हॉट्सअपला तुम्ही हाय म्हणून मेसेज करा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक ऑटो रिप्लाय येतो. ऑटो रिप्लायमध्ये शॉपचं ॲड्रेस आहे, लोकेशन आहे, त्याच्यानंतर कॅटलॉगची लिंक दिलेली आहे. कॅटलॉगमध्ये तुम्हाला लॅपटॉपचे फोटो प्लस त्याचं स्पेसिफिकेशन आणि प्राईस दिलेली आहे. आणि प्राईस जी असेल ती फायनल प्राईस असेल, म्हणजे फिक्स प्राईस असेल. सर, मार्केटमध्ये तर खूप सारे दुकानं आहेत जिथे लॅपटॉपवरती गिफ्ट मिळतात, त्याचबरोबर डिस्काउंट पण दिला जातो. पण तुमच्या इथे पाहिलं तर तुमच्या इथे फिक्स प्राईस आहे, तर कस्टमरनी तुमच्याकडेच काय यावं मग? मित्रांनो, माय कम्प्युटर शॉप आहे फेमस याच्यासाठी की तुम्हाला इथं क्वालिटी लॅपटॉप आणि सगळे स्पेअर पार्ट आहेत ते ओरिजिनल मिळतात आणि प्लस तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळते. आता बऱ्याच वेळेस असं होतं की कस्टमरला काही लॅपटॉपमधलं माहीत नसतं, तर त्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम असतात. तर त्यासाठी त्यांना जिथून लॅपटॉप घेतला तर तिथून सर्व्हिस मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा वेळा असं होतं की कस्टमर लॅपटॉप घेऊन जातो पण त्याला सर्व्हिसच मिळत नाही आहे. त्याला फोन जरी दुकानदाराला केला तर तो म्हणतो की नाही सर शॉपला या, मेसेजला रिप्लाय देत नाही आहे. तर असं आपल्या माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये होत नाही. आपल्या इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लॅपटॉप घेतल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस पण दिली जाते. तुम्हाला माझा नंबर दिलेला जातो. त्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता आणि तुम्हाला जर लॅपटॉपमध्ये काही इश्यू असेल तर ते तुम्हाला सोल्युशन ऑन दी स्पॉट मिळतं. आणि प्राईसचं आहे की प्राईस आपल्याकडे फायनल प्राईस असते, कारण की आपल्याकडे रेफरन्सचा सगळ्यात जास्त बिझनेस होतो. तर रेफरन्सला असं नको व्हायला की XYZ व्यक्तीनं लॅपटॉप नेला आणि त्याच्या मित्राला लॅपटॉप पाहिजे आणि त्याने जर आपल्याकडे त्याचा मित्र पाठवला की सर इथला लॅपटॉप घ्या तुम्ही, आणि त्याला जी प्राईस ऑलरेडी XYZ व्यक्तीला प्राईस दिली तीच आपण दुसऱ्या व्यक्तीला पण कोट करतो. म्हणजे सगळे कस्टमर आपल्यासाठी सेम आहे. तो शेतकऱ्याचा मुलगा असो, एखादं नवीन कंपनी असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो, सगळ्यासाठी आपल्याकडे प्राईस सेम आहे. असं नाही आहे की कस्टमर जास्त पैसेवाला त्याकडून जास्त पैसे घेतो, कस्टमर गरीब आहे तर त्याकडून कमी पैसे घेतो, असं काही नाही आहे. आणि सगळ्याला सेम सर्व्हिस देतो आपण. आणि प्राईसचं आहे की प्राईस आपल्याकडे फायनल प्राईस असते, कारण की आपल्याकडे रेफरन्सचा सगळ्यात जास्त बिझनेस होतो. तर रेफरन्सला असं नको व्हायला की XYZ व्यक्तीनं लॅपटॉप नेला आणि त्याच्या मित्राला लॅपटॉप पाहिजे आणि त्याने जर आपल्याकडे त्याचा मित्र पाठवला की सर इथला लॅपटॉप घ्या तुम्ही, आणि त्याला जी प्राईस ऑलरेडी XYZ व्यक्तीला प्राईस दिली तीच आपण दुसऱ्या व्यक्तीला पण कोट करतो. म्हणजे सगळे कस्टमर आपल्यासाठी सेम आहे. तो शेतकऱ्याचा मुलगा असो, एखादं नवीन कंपनी असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो, सगळ्यासाठी आपल्याकडे प्राईस सेम आहे. असं नाही आहे की कस्टमर जास्त पैसेवाला त्याकडून जास्त पैसे घेतो, कस्टमर गरीब आहे तर त्याकडून कमी पैसे घेतो, असं काही नाही आहे. आणि सगळ्याला सेम सर्व्हिस देतो आपण. तर सर, सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवताय तुम्ही? मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण लॅपटॉप बघणार आहे डेलचा. डेल लॅटिट्यूड 5400 हा सगळ्यात माझा आवडता लॅपटॉप आहे आणि सगळ्यात जास्त हॉट सेलिंग आयटम आहे आपल्याकडे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. दिसायला एकदम छान लॅपटॉप आहे. बॅटरी बॅकअप पण याचा कमीत कमी 2 तास ते 4 तासापर्यंत बॅटरी बॅकअप येतो. ऑलमोस्ट 4 तासाच्या वरतीच येतो, पण आम्ही सांगताना तुम्हाला 2 तास तरी कमीत कमी बॅटरी बॅकअप मिळेल असं सांगतो. याची जी किंमत जाईल तुम्हाला ₹20,000. ह्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टर मिळणार आहे. लॅपटॉपला पूर्ण 6 महिन्याची वॉरंटी आहे. ज्याला कोणाला कोडिंग करायचं असेल किंवा ज्याला ऑनलाईन क्लासेस करायचे असेल तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. 20,000मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. i5 8 जनरेशनमध्ये लॅपटॉप असणार. सर, तुमच्याकडे जे लॅपटॉप्स आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीत यूज झालेले आहेत. हे मोस्टली अमेरिकेतून येतात. अमेरिकेतून हे दुबईला लॅपटॉप येतात. याची कंडिशन तुम्ही बघू शकता. लॅपटॉपची कंडिशन अगदी नवीनसारखी असतात, म्हणजे खूप कमी यूज झालेले असतात किंवा व्यवस्थित यूज केलेले असतात, जेणेकरून हे सेकंड हँड मार्केटमध्ये ना खूप चांगल्या प्राईसला जातात आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये येतात. ह्यांची नवीन जी किंमत असते कमीत कमी ₹1,00,000, 1,00,000च्या वरतीच असतात. आणि हे बिझनेस सिरीज लॅपटॉप असतात. बिझनेस सिरीजमध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तास जरी काम केलं तरी लॅपटॉपचा परफॉर्मन्स आहे ना तो कधी डाऊन होत नाही आहे. प्लस याची जी बिल्ड क्वालिटी असते एकदम छान असते. नॉर्मली कंझ्युमर सिरीजच्या आता माझ्याकडे रिपेअरिंग पण आहे. तर कंझ्युमर सिरीजला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हिंजेस लवकर खराब होतात. कधी-कधी वर्षभरातच खराब होतात, कधी-कधी 2-3 वर्षात हिंजेस खराब होतात आणि परत लॅपटॉप वापरण्याच्या लायकीचा राहत नाही आहे. तसं बिझनेस सिरीजमध्ये हे जे लॅपटॉप आहे तुम्ही कमीत कमी 7-8 वर्ष आरामात वापरू शकतात. हा पडला तरच खराब होणार आहे, म्हणजे ह्याचे हिंजेस पडलं तरच खराब होणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्याचे जे स्पेअर पार्ट आहेत हे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 वर्षापर्यंत सगळे स्पेअर पार्ट मिळतात. लॅपटॉपमध्ये मेंटेनन्स कधी ना कधी निघतो. समजा XYZ बॅटरी खराब झाली किंवा लॅपटॉप पडला, त्याच्यानंतर स्क्रीन गेली, कीबोर्ड खराब झाला किंवा मदरबोर्डला काही इश्यू आला, तर ह्याचे सगळे स्पेअर पार्ट तुम्हाला 7-8 वर्षापर्यंत आणि कुठेही भेटतात. म्हणजे असं नाही की पुण्यात विकतो तर पुण्यातच भेटतात. इंडियाच्या बाहेर जरी गेलं तर तुम्हाला ह्याचे स्पेअर पार्ट सगळे मिळतात. पुढचा लॅपटॉप कुठला असणार सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा सुद्धा बेस्ट सेलिंग आयटम आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD आहे
आणि याची किंमत तुम्हाला जाईल 24,000. 24,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशनचा लॅपटॉप असतो. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, हे मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 16 GB रॅम करता येईल किंवा 32 GB रॅम करता येईल, 1 TB पर्यंत SSD करता येईल. SSDचा एकच स्लॉट असतो आणि रॅमचे मिनिमम तुम्हाला 2 स्लॉट तर आरामात मिळतील. आणि सर ते अपग्रेड करून तुमच्याकडे मिळेल का? हो मित्रांनो, जसं की आता हा लॅपटॉप तुम्ही बघताय, याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. तुम्हाला जर समजा 16 GB रॅम करायचं असेल आणि 512 GB SSD किंवा 1 TB SSD करायचं असेल तर ती सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. SSD चेंज करण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो आणि रॅम चेंज करण्यासाठी 5 मिनिटं लागतात. म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला रॅम अपग्रेड करून दिली जाईल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे, सेम लॅपटॉप आहे, डेल लॅटिट्यूड 5411 मध्ये. हा i5 10 जनरेशन आहे, पण याच्यामध्ये जो CPU आहे हा ES सिरीजचा CPU आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल. ओरिजिनल ॲडॅप्टर सोबत तुम्हाला हा जाईल 25,000 रुपयामध्ये. एस सिरीजच्या CPU मध्ये काय असतं की स्पीड जास्त असतं, थोडासा बॅटरी बॅकअप कमी येतो. पण ज्याला कुणाला हेवी कोडिंग करायचे असेल, हेवी असं नाही आहे की तुम्ही आता कॉलेजला जाता तिथे कोडिंग शिकताय किंवा कुठं क्लासेस लावले, तर ते एकदम मिड लेवलची कोडिंग असते. ज्याला कोणाला हेवी कोडिंग करायचं असेल त्याला एस सिरीजचा CPU लागतो आणि बेस्ट बजेटमध्ये तुम्हाला 25,000 एस सिरीजचा CPU मिळून जाईल. एस सिरीजमध्ये असणार आहे 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 25,000. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतात? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशन सोबत आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल फुल HD आणि हा सी टाईप ॲडॅप्टर सोबत येतो. जे पण 11 जनरेशनचे लॅपटॉप आहेत डेलमध्ये तर हे मोस्टली सी टाईपमध्ये येतात आणि याची किंमत जाईल तुम्हाला 27,500. 27,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे 11 जनरेशन सोबत हा लॅपटॉप. सर जसं तुम्ही म्हणालात की हे इम्पोर्टचे लॅपटॉप आहेत, तर या लॅपटॉपमध्ये असं काही एखादी सेटिंग वगैरे लॉक वगैरे असते का? वापरताना काही इश्यू येईल किंवा एखादं फंक्शनच चालू होत नाही असं काय असतं का यामध्ये? बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हे बिझनेस सिरीज आहेत आणि आपल्याला जे मिळतात ते कंझ्युमर सिरीज आहेत, तर त्याच्यामध्ये काय फरक असतो का? म्हणजे वापरताना काय फरक जाणवेल का? किंवा याला ॲडमिनला कुठला म्हणजे बायसला ॲडमिन पासवर्ड आहे का? किंवा लॅपटॉपला कुठल्याही प्रकारचं लॉक आहे का? किंवा हे सोडून लॅपटॉप वापरताना काही इश्यू आहे का? किंवा हे सोडून समजा तुम्ही विंडोज देताय ते विंडोज 11 प्रो देताय, तर विंडोज 11 प्रो आणि होम सिरीज एक असतं, तर त्या होम सिरीजमध्ये आणि विंडोज 11 प्रोमध्ये काय फरक आहे का? तर मित्रांनो, ह्या लॅपटॉपला कुठल्याही प्रकारचं लॉक नसतं, तर तुम्ही ॲज इट इज जे कंझ्युमर सिरीजचे लॅपटॉप आहेत त्याप्रमाणे यूज करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये जे विंडोज असतं हे विंडोज 11 प्रो आहे. 11 प्रोमध्ये जे फॅसिलिटी असतात त्याच्यात सगळ्याच फॅसिलिटी येतात. म्हणजे तुम्हाला बिझनेससाठी यूज करायचं असेल तर ते यूज करू शकता, घरगुती यूज करू शकता, स्टुडंट म्हणून यूज करू शकता किंवा नॉर्मल तुम्हाला यूज करायचं तर तसं तुम्ही विंडोज 11 प्रो यूज करू शकता. प्लस तुम्हाला असं ह्याच्यामध्ये कुठल्याही समजा USB पोर्ट आहेत, लँड पोर्ट आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, सी टाईपचे पोर्ट आहेत, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉक नसतं किंवा कुठल्याही पोर्ट्स बंद नसतात, तर ते तुम्ही आरामात सगळे लॅपटॉप यूज करू शकता. प्लस तुम्हाला वायफाय असतं, ब्लूटूथ असतं, वेबकॅम असतं, ह्या सगळं जे फंक्शन आहेत, बेसिक फंक्शन आहेत ते तुम्हाला पूर्ण अनलॉक असतं, त्याला कुठल्याही प्रकारचं लॉक नसतं. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा i5 11 जनरेशन सोबत आहे, फक्त हा टच स्क्रीन आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला 1,000 रुपये एक्स्ट्रा जाईल. 28,500 मध्ये हा तुम्हाला मिळून जाईल. चेक करा, टच स्क्रीन लॅपटॉप असणार आहे आणि चेक करा 28,500 मध्ये तुम्हाला सरांनी हा 11 जनरेशनमध्ये अवेलेबल करून दिले आहे. तर 2 मॉडेल आहे, टच आणि नॉन टचमध्ये तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, आपण एक लास्ट टाइम व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यामध्ये एक राजू चाटरकर यांनी कमेंट केली होती की खूप बेकार क्वालिटीचे लॅपटॉप असतात, भंगार कंडिशन असते, यांची 6 महिन्याच्या आत बिघडली की पैसे वाया जातात आणि परफॉर्मन्स भेटत नाही आणि यांचा हा बिझनेस असतो. आणि हे लॅपटॉप IT कंपनीमध्ये 48 तास वापरले जातात, दिवसातले 24 तास असतात, यांच्याकडे 48 तास असतात. त्यांनी सांगितलं आहे की 365 दिवस वापरल्यामुळे लॅपटॉप खराब झालेले असतात. मदरबोर्ड, रॅम, CPU यांचा प्रॉब्लेम असतो. फक्त वरून तुम्हाला क्लीन करून दिले जातात, क्वालिटी वरून नसते, पण आतमध्ये सगळे स्पेअर पार्ट खराब झालेले असतात. व्हिडिओच्या पुढे आपण तुम्हाला लॅपटॉप खोलून पण दाखवणार आहे. आणि अजून एक व्यक्ती आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं की आफ्टर अ इयर ऑफ रिफर्बिश्ड लॅपटॉप द ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट. त्यांचं म्हणणं आहे की 1 वर्षानंतर ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट होतं. असं नसतं की वर्षानेच होणार आहे, असं आम्हाला पण माहीत नसतं, कंपनीला पण माहीत नसतं. त्यांचं म्हणणं असतं की त्यांचं बेसिक परफॉर्मन्स तुम्हाला मिळत नाही आहे, तर त्याच्यापेक्षा तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्यापेक्षा नवीन लॅपटॉप घ्या म्हणत होतं. रिफर्बिश्ड लॅपटॉप घेण्यापेक्षा नवीन लॅपटॉप घ्या. तर आपण तुम्हाला एक टेस्ट करून दाखवणार आहे की हे जे लॅपटॉप आहेत जे आपण विकतो ते पूर्णपणे टेस्ट करतो आणि यांचा जो परफॉर्मन्स आहे
नो डाऊट आय टी कंपनीत वापरले असतात, पण रफ वापरलेले नसतात, कमी वापरलेले असतात, म्हणून आम्ही तुम्हाला लॅपटॉप विकतो. तुम्हाला खोटं बोलून काय उपयोग नाही आहे. तर तुम्हाला एक CPU बेंचमार्क टेस्ट करून दाखवतो. हे एक सॉफ्टवेअर आहे परफॉर्मन्स टेस्ट, ह्याची करूया आपण आणि ह्याचा ॲक्च्युअलमध्ये काय स्कोर येईल हे तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला थोडंसं हे पण करावं लागतं. जसं हा लॅपटॉप आहे, या लॅपटॉपमध्ये बॅटरीच्या आयकॉनवरती तुम्ही राईट क्लिक केलं की पॉवर अँड स्लीपचं ऑप्शन येतं. तर तिथं गेल्यावरती हे विंडोज ओपन होईल. तिथं तुम्हाला जो परफॉर्मन्स आहे हा चूज करायचा, ऑन बॅटरी बेस्ट परफॉर्मन्स. आता हा पहिला बॅलन्स होता, हा आपण बेस्ट परफॉर्मन्स केला, कारण की जेव्हा पण तुम्ही हेवी टास्क करत असाल किंवा बेंचमार्क रन करत असाल तर लॅपटॉप फुल स्पीडमध्ये चालण्यासाठी तर त्याला परफॉर्मन्स मोडमध्ये टाकावा लागतो. आता ह्याचं जे टेस्टिंग आहे हे कमीत कमी 5-10 मिनटं घेतं. तर आपण त्याला तसं सोडून देऊया आणि आपण बाकीचे लॅपटॉप बघू आणि थोड्या वेळाने याचा रिझल्ट पण चेक करूया. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशन सोबत येतो. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि किंमत त्याची जाईल तुम्हाला 34,000 रुपयामध्ये. 12 जनरेशन सोबत तुम्हाला लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलं आहे. सर हे 10 जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशन, हे जनरेशन नक्की काय असतं, त्यामुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो? मित्रांनो, दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी सुधारत असते, वाढत असते किंवा त्याचे जे CPU असतात तर त्याचं नॅनोमीटर आहे ना हे कमी होत असतं. ज्याचं नॅनोमीटर कमी असेल त्याला हिटिंग प्रॉब्लेम कमी असतात, प्लस त्याचा बॅटरी बॅकअप चांगला असतो, परफॉर्मन्स चांगला असतो. दरवर्षी नवीन CPU येतात. नवीन जनरेशन हे कधी तुम्हाला चांगले परफॉर्मन्स देतात आणि जेवढं जनरेशन चांगलं असेल तर तेवढं तुम्हाला परफॉर्मन्स मिळतं आणि त्याची प्राईस पण जास्त असते. तर आता हा 12 जनरेशनचा आहे. याच्यामध्ये जे कोर्स असतात, कोरचा मेजरली फरक असतो. कोरमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 कोर आणि 12 थ्रेडचा प्रोसेसर मिळतो. त्याच्यामुळे तुमचं जे मल्टीटास्किंग असेल किंवा हेवी प्रोसेसिंग असेल ते इझिली होतं. तर मंडळी, लॅपटॉपची टेस्टिंग एकदम जोरात सुरू आहे. थोड्याच वेळात तुम्हाला सर्व काही रिझल्ट आपण स्क्रीनवरती दाखवूया. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवते सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 34,000ला. 34,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 11 जनरेशन सोबत मिळते. सर आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप दाखवलेत त्यामुळे तुम्ही रॅम, प्रोसेसर याबद्दल माहिती दिलीत, पण ग्राफिक्स कार्डबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. तर या लॅपटॉपमध्ये काही तसं आहे का नाही काय? मित्रांनो, जे इंटेलचे लॅपटॉप असतात त्याच्यामध्ये बेसिक इंटेलचं ग्राफिक असतं आणि ते सगळ्याच लॅपटॉपला येतं, म्हणून आपण ते मेन्शन करत नाही. काही लोक ते सांगतात की 4 GBचं ग्राफिक आहे, 8 GBचं आहे. ज्या लॅपटॉपला 16 GBची रॅम आहे त्याच्यामध्ये शेअर ग्राफिक कार्ड असतं, तर त्याच्यामध्ये 8 GBचं ग्राफिक कार्ड तुम्हाला दिसतं, पण ते इंटिग्रेटेड असतं, ते डेडिकेटेड नसतं. त्याच्यावरती तुम्ही गेम खेळू शकत नाही आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर ते करू शकत नाही आहे किंवा 3Dचे कुठलेही सॉफ्टवेअर जसं की ॲटोकॅड असेल, 3D Max असेल तर ते याच्यावरती अजिबात चालत नाही आहे. बेसिक 3Dवाल्या नॉर्मल गेम वगैरे तुम्ही खेळू शकता. जे डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असतात ते खूप महाग जातात लॅपटॉप आणि त्याचं स्पेशली NVIDIA किंवा AMDचे ग्राफिक कार्ड असतात. तर ते आपण स्पेसिफिकेशनमध्येच लिहितो की डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे. बाकीच्या सगळ्या लॅपटॉपला तर इंटिग्रेटेड लॅपटॉप येतात, त्याच्यामुळे आपण ते मेन्शन करत नाही. प्लस काही कस्टमरचं विचार नसतं की सर ह्याची सगळे डिटेल्स आम्हाला सांगा. तर सगळे डिटेल्समध्ये त्यांना हे विचारायचं असतं की सर याला वेबकॅम आहे का, माईक आहे का, हेडफोन आहे का, HDMI आहे का, 3.5 mm जॅक आहे का. हो मित्रांनो, सगळ्याच लॅपटॉपला तुम्हाला ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत, जसं वायफाय, ब्लूटूथ, वेबकॅम, माईक, त्याच्यानंतर HDMI पोर्ट, C टाईप पोर्ट, प्लस USB पोर्ट, लँड पोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लॅपटॉपला मिळतात. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. तुम्ही लॅपटॉप बघू शकता, एकदम स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप आहे आणि याची जी स्पेसिफिकेशन आहे हे i5 11 जनरेशनसोबत आहे. 16 GBची रॅम, 256 GBची SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. चेक करा, 29,000 तुम्हाला मिळणार आहे आणि हा पण 11 जनरेशन सोबत लॅपटॉप मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 आहे. हा i5 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. याचं जे रेझोल्युशन आहे हे 2K रेझोल्युशन आहे, प्लस फुल HD आहे. एकदम स्लिम लाईट वेट मेटल बॉडीमध्ये आहे. एकदम प्रीमियम सिरीजमध्ये हा लॅपटॉप येतो. आत्ताही तुम्ही खरेदी करायला गेलं तर ते 80,000 ते 90,000 रुपयाला हा लॅपटॉप मिळतो. याच्यामध्ये 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. स्क्रीन साईज त्याची 13.3 इंच आहे. 2K टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 32,000 तुम्हाला हा मायक्रोसॉफ्ट सर्फेस सरांनी उपलब्ध केलं आहे 10 जनरेशन सोबत. लॅपटॉप एकदा पाहून घ्या. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि हा तुम्हाला जाईल 35,000ला. तर चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला आहे
आपण 11 जनरेशन सोबत मिळतो. सर एखाद्याला शेअर मार्केट ट्रेडिंग अकाउंटिंग वगैरे असं करायचं असेल तर मोठ्या स्क्रीनमध्ये काही लॅपटॉप आहे का तुमचा? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5580 हा लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन मिळणार आहे 15.5 फुल एच डी स्क्रीन असणार आहे. 8 GB रॅम आहे. i5 7 जनरेशन आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 इंच फुल एच डी असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 20,000 रुपये. 20,000 तुम्हाला मिळणार आहे मोठ्या स्क्रीनमध्ये 15.5 इंचमध्ये हा लॅपटॉप डेलचा. सर अजून काय व्हरायटी आहे का ह्याच्यामध्ये? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 23,000. 23,000 तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. आपण 15.5 इंचमध्ये तुम्हाला मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5511. हा i7 10 जनरेशन सोबत लॅपटॉप आहे. याच्यामध्ये एच सिरीजचा CPU आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 15.5 इंचमध्ये स्क्रीन असणार आहे. फुल एच डी डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000. 27,000 तुम्हाला मिळते 10 जनरेशन सोबत 15.5 इंचमध्ये. हा पण अजून एक ऑप्शन सरांकडे इथे उपलब्ध आहे. मित्रांनो, टेस्टिंग झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता वेबसाईटवरती Geekbench म्हणून आहे. तर तिथे यांनी जो सिंगल थ्रेड दिलेला आहे CPUचा बेंचमार्क स्कोर आहे. सिंगल कोरचा जो स्कोर आहे हा 1722 आहे आणि आपण हे टेस्ट केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 2605 आहे. म्हणजे नक्कीच ह्याच्यापेक्षा तर बेटरच परफॉर्मन्स करत आहे. तर हा असतो ॲव्हरेज स्कोर असतो की हा जो CPU आहे तर त्याचा ॲव्हरेज स्कोर किती यायला पाहिजे आणि हा आपला रिझल्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा IT कंपनीमध्ये जर यूज केला आहे, कमी यूज केलेला आहे, त्याच्यामुळे याचा जो परफॉर्मन्स आहे हा डाऊन झालेला नाही आहे. ॲज इट इज परफॉर्मन्स तुम्हाला मिळेल. सांगण्याचा उद्देश फक्त एवढंच आहे की काही लोक लॅपटॉप म्हणजे माय कम्प्युटर शॉपला व्हिजिट करत नाही आहेत किंवा त्यांना एवढं डिटेलमध्ये नॉलेज नसतं किंवा बाहेर ठिकाणी त्यांना खूप खराब अनुभव आलेले असतात. तर त्याच्यामुळे असे लोक तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगतात की नाही, खराब वस्तू आहेत, घेऊ नका किंवा तुम्ही फसवले जाल. त्यांचं पण म्हणणं काही चुकीचं नसतं, कारण की त्यांच्या बाबतीत कधी ना कधी घडलेलं असतं किंवा त्यांच्या मित्रासोबत किंवा त्यांनी ऐकलेलं असतं. पण माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये तुम्हाला एक शुअरिटी असते की तुम्हाला जो लॅपटॉप दिलेला आहे हा कमी यूज झालेला आहे. प्लस तुम्हाला कमीत कमी लॅपटॉप 5 ते 6 वर्ष विदाऊट एनी प्रॉब्लेम आरामात तुम्ही वापरू शकता. प्लस तुम्हाला जे लॅपटॉप दिले असतं ते पूर्ण टेस्टिंग केलेलं असतं. त्याचा परफॉर्मन्स ॲज इट इज असतो. 5 ते 10% फक्त डिफरन्स कधी कधी जाणवू शकतो. ते पण हेवी टास्कला, नॉर्मल टास्कला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, आता आपण 360 लॅपटॉप बघणार आहेत. आता याच्या अगोदर जे लॅपटॉप बघितले आहेत आपण ते नॉर्मल लॅपटॉप आहेत आणि हे टॅबलेट प्लस लॅपटॉप आहेत. हे 2-in-1 लॅपटॉप म्हणतात. तुम्ही असं टॅब म्हणून पण यूज करू शकता. याच्यामध्ये जो आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे कमी प्राईसमध्ये हा आहे डेल लॅटिट्यूड 5300. हा i7 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 फुल HD आणि टच स्क्रीन डिस्प्ले असतो. प्रत्येक जो लॅपटॉप आहे 360 लॅपटॉप तो टच स्क्रीन असतो आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,500. तर चेक करा, 28,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो हा 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा 830 G6 मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्लिम, कॉम्पॅक्ट आणि मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. 2-in-1 लॅपटॉप आहे. 360 होतो. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे. रॅम अपग्रेडेबल आहे. SSD पण अपग्रेडेबल आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 27,000. 27,000 मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे. हा अजून एक 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला आहे HP मध्ये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे जो की माझा फेवरेट आहे आणि प्लस तो लॅपटॉप मी गेली 2.5 वर्ष वापरतोय. तो हा लॅपटॉप आहे. HPचा प्रोबुक आहे. HPचा लॅपटॉप आहे HP प्रोबुक 435 G8. माझ्याकडे G7 मॉडेल आहे. हा 360 लॅपटॉप आहे. हा AMD रायझनमध्ये येतो. AMD रायझन 7 प्रो आहे. 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे आणि याच्यामध्ये 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. ज्याला कोणाला एकदम हेवी कोडिंग करायचं असेल, डिझायनिंग करायचं असेल, ह्याच्यामध्ये बेसिक AMDचं ग्राफिक येतं. ह्याच्यामध्ये तुम्ही GTA 5 खेळू शकता. एवढं पॉवरफुल ग्राफिक आहे याच्यामध्ये AMDचं आणि प्लस हा 8 कोर 16 थ्रेडसोबत येतो. एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे आणि 13.3 इंच फुल HD डिस्प्लेसोबत येतो. याची किंमत जाईल तुम्हाला 34,000. 34,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. रायझन सोबत हा लॅपटॉप तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे 360 लॅपटॉप. सर मार्केटमध्ये खूप सारे नवीन ब्रँड्स आता आलेले आहेत, अविता वगैरे, आणि ते स्वस्तात लॅपटॉप विकतायत. तर त्यांचे लॅपटॉप घेणे योग्य राहील? ज्याचं बजेट कमी आहे आणि ज्याला यूज अँड थ्रोचं लॅपटॉप पाहिजे अशा लोकांनीच फक्त ते लॅपटॉप घेणे योग्य राहील. ज्याला कोणाला लॉंग टर्मसाठी पाहिजे, समजा तुम्हाला 5 वर्ष 6 वर्ष लॅपटॉप पाहिजे असेल आणि तुम्हाला एकदाच लॅपटॉप घ्यायचा आहे, 10 वेळा लॅपटॉप चेंज करायचा नाही, अशा लोकांनी फक्त ब्रँडेड लॅपटॉप घ्यावे. जसं की HP आहे, डेल आहे, लिनो आहे.
त्यांचे जे स्पेअर पार्ट आहेत हे तुम्हाला 5-6 वर्षापर्यंत आरामात मिळतात. परत आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळते. पण तुम्हाला जे लोकल ब्रँड आहेत जसं की झेब्रॉनिक आहे, आविता वगैरे आहे, यांचे स्पेअर पार्ट तुम्हाला मार्केटमध्ये मिळत नाही. समजा त्याची स्क्रीन गेली किंवा समजा कीबोर्ड खराब झाला, बॅटरी खराब झाली, चार्जर खराब झाला, त्यांचे स्पेअर पार्ट मिळत नाहीत. परत तो लॅपटॉप कचऱ्यात फेकून द्यावा लागतो. याच्यापेक्षा तुम्हाला जर वाटत असेल की लॅपटॉप लॉंग टर्म चालावा तर तुम्ही ब्रँडेड लॅपटॉप घ्या. जर बजेट असेल तर मोस्टली तुम्ही नवीन घ्या आणि ज्याला पैसे वाचवायचे असेल, स्मार्ट डिसिजन घ्यायचा असेल तर त्यांनी रिफर्बिश लॅपटॉप घ्या. रिफर्बिश लॅपटॉपला तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी आहे, प्लस तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी पाहिजे असेल एक्स्ट्रा चार्जेस देऊन पण तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 830G7. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशनचा आहे. याच्यामध्ये जी रॅम आहे ही 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. एकदम स्लिम, लाईट वेट आणि दिसायला खूप सुंदर आहे. मेटल बॉडीमध्ये आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000 रुपये. 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप 10 जनरेशन सोबत मिळते. 360 लॅपटॉप असणार आहे. सर, आता जसं तुम्ही म्हणालात की वॉरंटीबद्दल, तर तुमचे इथे 6 महिने हार्डवेअर वॉरंटी तुम्ही प्रोव्हाइड करताय, तर त्या वॉरंटीमध्ये काय काय कव्हर होईल? मित्रांनो, वॉरंटी ही पूर्ण लॅपटॉपची असेल. याच्यामध्ये कीबोर्ड गेला, बॅटरी गेला, माऊसपॅड गेला, स्क्रीन गेली, कॅमेरा गेला, कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल तर ते वॉरंटीमध्ये क्लेम होईल. प्लस याच्यामध्ये तुम्हाला असं नाही आहे की याचं सॉफ्टवेअर जरी खराब झालं, याला सॉफ्टवेअरला पण वॉरंटी आहे. सॉफ्टवेअरला 1 वर्षापर्यंत वॉरंटी आहे. म्हणजे विंडोजचं जे सॉफ्टवेअर आहे ते समजा बंद पडलं किंवा कुठलं फंक्शन चालत नसेल तर त्याला पण 1 वर्षापर्यंत सॉफ्टवेअरची वॉरंटी आहे. आणि हार्डवेअरमध्ये तुम्हाला फक्त फिजिकल आणि वॉटर डॅमेजला वॉरंटी नाही आहे. समजा तुमच्याकडे लॅपटॉप पडला किंवा लॅपटॉपमध्ये पाणी गेलं तर त्याला वॉरंटी नाही आहे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840G7 मॉडेल आहे. हे टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. चेक करा, 29,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन सोबत हा लॅपटॉप. सर, तुमच्याकडे EMI वगैरे अशी काही फॅसिलिटी आहे? मित्रांनो, EMI साठी फक्त आपल्याकडे क्रेडिट कार्डचं ऑप्शन अवेलेबल आहे. बजाजचं कार्ड चालत नाही आहे रिफर्बिश लॅपटॉपला. तर तुमच्याकडे जर समजा क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड स्वाईप करावं लागेल. स्वाईप केल्यानंतर तुम्ही EMI मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि त्याचबरोबर सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत जे पुण्याच्या बाहेरून ही व्हिडिओ पाहत आहेत, तर तुम्ही होम डिलिव्हरी, कुरिअर सुविधा वगैरे तुमच्याकडे आहे का? पुण्यामध्ये तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे. जर तुम्हाला पुण्याच्या बाहेर डिलिव्हरी पाहिजे असेल, समजा सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज, सोलापूर, इंदापूर वगैरे तिकडे पाहिजे असेल तर तुम्हाला लॅपटॉप हा कुरिअरने पाठवला जाईल. फक्त जी डिलिव्हरी असेल ही प्रीपेड डिलिव्हरी असेल. म्हणजे तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल. पूर्ण पेमेंट केल्यानंतरच कुरिअर केलं जाईल. सेम डेला आपलं कुरिअर डिस्पॅच होतं. समजा तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत किंवा 1-2 वाजेपर्यंत पेमेंट केलं तर सेम डेला आपण इथून कुरिअर डिस्पॅच करतो आणि 2 दिवसात ते 3 दिवसात तुमच्या हातापर्यंत लॅपटॉप येतो. प्लस हा लॅपटॉप हा व्यवस्थित पोचावा म्हणून आम्ही पॅकिंग करतो, व्यवस्थित पॅकिंग करतो. आजपर्यंत एकही लॅपटॉप डॅमेज नाही आहे. महिन्याला आपण कमीत कमी 10 ते 15 लॅपटॉप पुण्याच्या बाहेर पाठवतो. समजा कुरिअरमध्ये काही जरी डॅमेज झालं, काही जरी समजा बॉडी डॅमेज झाली किंवा लॅपटॉपला कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं, लॅपटॉप तुम्हाला रिप्लेस करून दिला जाईल. असं नाही की त्याचे चार्जेस काही लागतील. 0 चार्जेसमध्ये तुम्हाला लॅपटॉप रिप्लेस करून दिला जाईल. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ProBook 640G8 आहे. हा मेटल बॉडीमध्ये येतो. i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि किंमत जाईल याची 30,500. 30,500 तुम्हाला मिळणार आहे 11 जनरेशन सोबत लॅपटॉप. त्याचबरोबर सर, मी इथे पाहतो की तुम्ही इथे बॅनर लावलेले आहे की तुमचे इथे जे लॅपटॉपच्या प्राइजेस आहेत त्या फिक्स आहेत, तर असं का? मित्रांनो, प्रत्येकाला सेम रेट जावं म्हणून आपण प्राईस फिक्स ठेवलेले आहेत. आणि प्लस सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही कुणाला म्हणजे दुकानदाराला फोन केला की तुम्हाला ऑनलाईन सगळ्या प्राईस मिळतात किंवा व्हॉट्सअपला कॅटलॉग असतो. ऑलमोस्ट सगळ्या दुकानदाराचा कॅटलॉग तुम्हाला बघता येतो. त्यांना मेसेज नाही केला तरी तुम्हाला कॅटलॉग बघता येतो. त्याच्यामुळे आपण ज्या प्राईस आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करा. सगळ्याच्यापेक्षा आपण चांगल्या प्राईस ठेवलेल्या आहे. प्लस आपल्याकडे जी क्वालिटी आहे एकदम छान क्वालिटी आपण उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे आपल्या ज्या प्राईस आहेत ह्या फायनल प्राईस असणार. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840G8. हा सुद्धा एकदम प्रीमियम सिरीजचा मेटल डिझाईनमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. हा i5 11 जनरेशन सोबत येतो. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 31,500. तर चेक करा, 31,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे 11 जनरेशन सोबत लॅपटॉप. सर, मार्केटमध्ये जेव्हा व्ह्युअर एखादा लॅपटॉप घ्यायला जातो तेव्हा त्याचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊन जातं. HP, डेल, लिनोवो या ज्या कंपन्या आहेत यामधली सर्वात भारी कंपनी कुठली? मित्रांनो, या तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. HP, डेल आणि लिनोवो हे बिझनेस सिरीज बनवतात. बिझनेस सिरीजमध्ये हे जे लॅपटॉप आहेत
हे तुम्हाला चांगलेच मिळतात. असं नाही आहे की त्याच्यामध्ये काय क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज असतो किंवा बिल क्वालिटीमध्ये काय कॉम्प्रोमाइज आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही लॅपटॉप बेस्ट आहेत. फक्त हे बजेटनुसार असतं किंवा एखाद्या कस्टमरने HP लॅपटॉप वापरला असेल तर तो HP प्रेफर करणार आहे. एखाद्यानं डेलचा वापरला असेल तो डेल प्रेफर करतो. समजा एखाद्याला लिनोवाचा लॅपटॉप खराब लागला असेल तर तो म्हणतो की सर लिनोवाचा लॅपटॉप सोडून दुसरे कुठलेही लॅपटॉप दाखवा. पण आमच्यासाठी हे तिन्ही लॅपटॉप चांगले आहेत. ह्याच्यामध्ये फक्त थोडासा डिफरन्स काय असतो, डेलला तुम्हाला कमी प्राईसमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळतो आणि प्लस तुम्हाला बॅटरी बॅकअप चांगला मिळतो. HPमध्ये तुम्हाला प्रीमियम डिझाईन मिळतात, मेटल बॉडी मिळते, पण त्याला तुम्हाला कमीत कमी 4,000 ते 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात कम्पेअर टू डेल. आणि लिनोवामध्ये तुम्हाला रगेड लॅपटॉप असतात किंवा त्याचा जे कीबोर्ड असतो हा सगळ्यात बेस्ट कीबोर्ड असतो. ज्याला टायपिंग जास्त करायचं आहे त्यासाठी लिनोवाचा लॅपटॉप बेस्ट असतो. पण तुम्ही तिन्ही लॅपटॉप वापरू शकता. असं काही नाही आहे की डेलच चांगला आहे किंवा HP चांगला आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840G7. हा i7 10 जनरेशनसोबत लॅपटॉप आहे. एकदम पॉवरफुल आणि स्लिम लॅपटॉप आहे मेटल बॉडीमध्ये. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंच फुल HD डिस्प्ले असेल. किंमत जाईल तुम्हाला 32,000 रुपये. 32,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन सोबत लॅपटॉप. सर हे जे लॅपटॉप आहे त्याचा सरासरी लाईफ स्पॅन किती असतो? मित्रांनो, तुम्ही i5 8 जनरेशन लॅपटॉप घेतला तर तो कमीत कमी 5 ते 6 वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता. 10 जनरेशन घेतला, 11 जनरेशन घेतला तर ते कमीत कमी तुम्ही 7 ते 8 वर्ष आरामात वापरू शकता. फक्त तुम्हाला व्यवस्थित वापरायचा आहे. तो लॅपटॉप पडायला नाही पाहिजे किंवा एकदम रफ यूज नसायला पाहिजे. की एखादे कस्टमर असतात की त्याच्यावरती गेमिंग वगैरे करतात, नॉर्मलच गेमिंग करतात, पण त्याने काय होतं की कीबोर्ड वगैरे खराब होतो किंवा जास्त यूज केल्यावर समजा हिटिंग जास्त होते. गेमिंग जर करत असाल तर हिटिंग जास्त होते. व्यवस्थित जर तुम्ही याचं कूलिंगचं ध्यान ठेवलं तर लॅपटॉप जास्त वर्ष टिकतो. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830J7. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. 13.3 इंचमध्ये स्क्रीन असणार आहे. i7 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD. एकदम लाईट वेट लॅपटॉप आहे. 13 इंच फुल HD स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 32,000 रुपये. चेक करा, 32,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन सोबत हा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840G8. हा टचस्क्रीनचा लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे. टचस्क्रीनमध्ये आहे, मेटल बॉडीमध्ये आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,500. 32,500 मध्ये तुम्हाला सरांनी लॅपटॉप उपलब्ध केलाय 11 जनरेशन. सर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डमध्ये तुमच्याकडे गेले काही लॅपटॉप आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल प्रिसिजन आहे 5540. हा जो लॅपटॉप आहे हा एकदम पॉवरफुल आहे. हा i9 9 जनरेशन सोबत येतो. 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. NVIDIA Quadro T2000 हे 4 GB ग्राफिक कार्ड येतं. हे जे ग्राफिक कार्ड असतात NVIDIA Quadroचे हे खास ऑप्टिमाइज केलेले असतात तुमचे सॉफ्टवेअर चालण्यासाठी. हे गेमिंगसाठी ऑप्टिमाइज नसतात. आणि याच्यामध्ये जी स्क्रीन आहे हे 15.5 4K टच स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 55,000 रुपये. फक्त जे गेमिंगचे लॅपटॉप आहेत त्याला फक्त 1 महिन्याची वॉरंटी आहे, बाकीच्या लॅपटॉपला 6 महिन्याची वॉरंटी असेल. चेक करा मित्रांनो, 55,000 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. डेडिकेटेड ग्राफिक कार्ड सोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad. हा i7 11 जनरेशन सोबत येतो. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि NVIDIA Quadro RTX 8000 हे RTXचं ग्राफिक कार्ड आहे 4 GBचं. स्क्रीन साईज 15.5 आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 55,000 रुपयेमध्ये. हा एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्ही हेवी टास्कसुद्धा करू शकता आणि हा एकदम रगेड लॅपटॉप आहे. एकदम तुम्ही रफ यूज केला तरी ह्याला काही होत नाही आहे. तसा हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. ह्याला पण तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड मित्रांनो मिळणार आहे. 55,000 ह्याची पण किंमत असणार आहे. सर तुमच्याकडे AI साठी काय लॅपटॉप आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे Galaxy Book 4 आहे. तर याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. Galaxy Book 4 एज म्हणून सिरीज येते. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा स्नॅपड्रॅगन X प्रोसेसर आहे. त्याचा बॅटरी बॅकअप खूप छान येतो. यूट्यूब तुम्ही कमी 8 ते 12 तास बघू शकता. आणि प्लस ह्याच्यामध्ये NPU असतो, जे AIचे टास्क करण्यासाठी NPU लागतो. प्लस मेटल बॉडी आहे आणि हा नवीन तुम्हाला पेटी पॅक जाईल. ऑनलाईन तुम्हाला 68,000ला आहे, पण आपल्याकडे हा 50,000मध्ये 1 वर्ष वॉरंटीसोबत हा सॅमसंगचा लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. त्याला कोणाला AIचा लॅपटॉप पाहिजे, स्लिम लाईट वेट आणि मेटल बॉडीमध्ये आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 55,000 रुपये विथ 1 इयर वॉरंटी. तर चेक करा, ऑनलाईनला काय किंमत चाललेली आहे 68,800 रुपये किंमत चाललेली आहे आणि सरांनी तुम्हाला 55,000 पेटी पॅक पीस उपलब्ध करून दिलेलं आहे. प्लस वॉरंटी पण तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे. ते एकदम
चांगली डील आहे मित्रांनो, जागेवर तुमचे पैसे वाचणार आहेत. सर टायनी पीसी मध्ये काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं असेल किंवा नॉर्मल टास्क करायचं असेल किंवा ऑफिसचं काम करायचं असेल, ऑनलाईन क्लासेस करायचं असेल, ज्याला लॅपटॉप नको, ज्याला PC पाहिजे असेल, तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जे HP मशीन आहे, i5 6 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि याच्यामध्ये सगळ्या पोर्ट्स तुम्हाला बघायला मिळते. जसं की इथे फ्रंटला 2 USB आहेत, एक C टाईप आहे, पाठीमागे 4 USB पोर्ट आहेत, प्लस याला तुम्ही 3 डिस्प्ले अटॅच करू शकता. ज्याला ट्रेडिंग करायचं असेल त्यांनी HDचे 3 डिस्प्ले वापरले तरी याच्यावरती आरामात ट्रेडिंग होईल. आणि प्लस याची खासियत आहे की याला आपण 1 वर्षाची वॉरंटी देतो आणि एकदम भारी मशीन आहे. मोस्टली ह्या मशीनला काही होत नाही. याचं मॅन्युफॅक्चरिंग जरी 2017चं असलं तरी आपण ह्याला 1 वर्ष वॉरंटी आरामात देऊ शकतो. कारण की आत्तापर्यंत जेवढे PC विकलेत तर त्याला एकालाही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की हे बनतंच एकदम रगेड आणि तुम्ही 24 तास पण यूज करू शकता. मित्रांनो, याची प्राईस जी जाईल तुम्हाला 11,500 तुम्हाला हा टायनी PC मिळून जाईल. याच्या अगोदर आपण HPचं मशीन बघितलं, त्याच्यानंतर हे डेलचं मशीन आहे. सेम स्पेसिफिकेशन असेल, i5 6 जनरेशन असेल, 8 GB रॅम, 256 GB SSD, 1 इयर वॉरंटी. हे पण 11,500 याच्यामध्ये रॅमच्या 2 स्लॉट आहेत, प्लस स्टोरेजचे पण 2 स्लॉट तुम्हाला मिळून जातील. आणि सर हे जे टायनी CPU आहे ते कोणासाठी आहे? हे ज्यांना लॅपटॉप नको आहे, ज्यांना कंटिन्यू काम करायचं 12 तास 24 तास, ज्याला मेंटेनन्स फ्री मशीन पाहिजे तर त्यासाठी आहे. किंवा समजा एखादा मेडिकलवाला आहे, एखादा जनरल स्टोअरवाला आहे, एखाद्याला बिलिंग बनवायचं आहे, एकाच ठिकाणी मशीन ठेवणार असेल आणि चांगलं मशीन पाहिजे, एकदम पॉवरफुल आणि ब्रँडेड पाहिजे असेल आणि कमी स्पेसमध्ये बसणारं मशीन पाहिजे तर त्यासाठी हे बेस्ट मशीन आहे. शेवटी कसं आहे, हा एक डेस्कटॉप आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्ये खूप फरक असतो. लॅपटॉपला मेंटेनन्स असतो, प्लस लॅपटॉपला डेस्कटॉपसारखा कधीच परफॉर्मन्स येत नाही. ह्याचा परफॉर्मन्स लॅपटॉपपेक्षा कधीही बेस्ट असतो. याच्यानंतर मित्रांनो, हे SFF मॉडेल आहे. ते आत्ता बघितलं ते टायनी होतं, त्या टायनीपेक्षा हे SFF मॉडेलमध्ये तुम्हाला एकच बेनिफिट मिळतं. त्याचा जो स्पेस असतो जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ग्राफिक कार्ड वगैरे ॲड करायचं असेल 4 GBचं मल्टी डिस्प्लेसाठी तर हे बेस्ट मशीन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल 12,500 विथ 1 इयर वॉरंटी. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 डिस्प्ले जोडू शकता, प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही ग्राफिक कार्ड वापरून अजून 2-3 डिस्प्ले ॲड करू शकता. मित्रांनो, यानंतरचं जे मशीन आहे हे पण SFF मॉडेलमध्ये आहे. याच्यामध्ये AMDचा प्रोसेसर येतो, AMD Ryzen 3चा प्रोसेसर आहे आणि याची जी प्राईस आहे हे i5 8 जनरेशनच्या लेवलचा प्रोसेसर आहे, पण याची जी प्राईस आहे फक्त हे 13,000 तुम्हाला मिळेल. 8 GB रॅम, 256 GB SSD, 1 इयर वॉरंटी. 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर असेल आणि हे तुम्हाला जाईल 13,000 सर समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला तर त्याला लॅपटॉपसोबत कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतील? मित्रांनो, लॅपटॉपसोबत त्या कंपनीचा ओरिजिनल चार्जर मिळेल. ह्याला सुद्धा 6 महिने वॉरंटी असेल. त्याच्यानंतर आपण लॅपटॉपची स्लीव देतो, हे तुम्ही स्लीव बघू शकता. या स्लीवला 3 पॉकेट आहेत, जसं की इथे तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता, याच्यानंतर चार्जर वगैरे इथं ठेवू शकता आणि तुम्हाला जर समजा मोबाईल वगैरे ठेवायचा असेल तर इथे एक कप्पा दिलेला आहे, याला एक हँडल दिलेलं आहे. तर हे एक स्लीव आपण तुम्हाला लॅपटॉपसोबत फ्री ऑफ कॉस्ट देतो. त्याच्यानंतर लॅपटॉप स्वच्छ राहण्यासाठी लॅपटॉपचं एक क्लिनिंग किट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे एक माऊस पॅड दिलेला आहे. या तुम्हाला गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे HPच्या ओरिजिनल बॅग आलेल्या आहेत. या बॅग तुम्ही ऑनलाईन जर खरेदी केलं तर ह्याची किंमत आहे 1400 रुपये, पण माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये तुम्हाला फक्त ही 800 रुपयाला भेटणार आहे. प्लस समजा तुम्ही लॅपटॉप घेताय आणि लॅपटॉपसोबत तुम्हाला ही बॅग पाहिजे असेल तर ही फक्त तुम्हाला 600 रुपयामध्ये बॅग मिळणार आहे आणि फक्त बॅग पाहिजे असेल तर ते 800 रुपयामध्ये मिळेल. हे एकदम HPची प्रीमियम सिरीजची बॅग आहे. हे तुम्ही बघू शकता, पाठीमागं सुद्धा याला मेश दिलेला आहे, प्लस याला 3 कप्पे दिलेले आहेत. लॅपटॉपचा मेन कप्पा आहे, याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे समजा काही ॲसेसरीज वगैरे ठेवायचे असेल तर ॲसेसरीजसाठी पण यांनी इथे एक कंपोनंट दिलेले आहेत. इथे तुम्ही पेन वगैरे ठेवू शकता, डायरी वगैरे ठेवू शकता. एकदम प्रीमियम बॅग आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 800 रुपये. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याची तुम्ही क्वालिटी टेस्टिंग कशी करता? मित्रांनो, आपण पहिल्यांदा तुम्हाला बॅटरीचं दाखवू. मोस्टली कस्टमरचं म्हणणं असतं की सर बॅटरी बॅकअप तुम्ही कसं काय चेक करता किंवा बॅटरी बॅकअप किती मिळेल. तर ओरली सांगण्यात काय अर्थ नसतो. मोस्टली लोक काय करतात, एक सॉफ्टवेअर येतं जसं की बॅटरी मॉनिटरचं सॉफ्टवेअर आहे, हे तुम्हाला दाखवतात. याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीची हेल्थ वगैरे कळते. जसं की तुम्हाला अजून एक सॉफ्टवेअर आहे, तर हे बॅटरी इन्फो म्हणून आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीची हेल्थ वगैरे कळते, डिझाईन कॅपॅसिटी किती आहे, फुल चार्ज कॅपॅसिटी किती आहे. आता जसं की हे 78% आहे, ठीक आहे. तर लोक तुम्हाला हे सांगतील, पण आम्ही हे चेक करत नाही आहे. हे तर आपण करतोच, प्लस आपण काय करतो, एक बॅटरी मॉनिटर म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, ते चालू करतो आणि त्याच्यावरती यूट्यूबचा व्हिडिओ लावून सोडून देतो आणि त्याचे आपण स्क्रीनशॉट काढतो. जसं की इथे एक स्क्रीनशॉट काढलेला आहे,
आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 100% आपण बॅटरी चार्ज करतो, 100वरनं हा 45% आलेला आहे, म्हणजे 55% बॅटरी ड्रॉप झालेली आहे. आणि तेवढ्या वेळात हा किती तास चाललेला आहे? हा 3 तास 19 मिनिटं हा चाललेला आहे. तर ह्याचं प्रत्येकाचे लॅपटॉपचे आपण स्क्रीनशॉट काढून ठेवतो, जेणेकरून कस्टमरला कळावं की हा लॅपटॉप किती तास चालला आहे. काही वेळेस काय होतं की बॅटरीचं एमएच कमी येतं. समजा बॅटरी चेंज केली असेल, त्याचं समजा ओरिजिनल कॅपॅसिटी 40,000 असेल, तर याची डुप्लिकेटची तुम्हाला येणार 20,000 कॅपॅसिटी. तर 20,000 एमएचमध्ये तुमचा लॅपटॉप जास्तीत जास्त 2 तास बॅटरी बॅकअप देणार. पण आपण ते चेक करत नाही आहे. आपण रिअल लाईफमध्ये हा लॅपटॉप किती तास चालतो हे पहिल्यांदा टेस्टिंग करतो. त्यासाठी 1 ते 2 दिवसाचा टाईम जातो आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढतो आणि प्रत्येक कस्टमरला लॅपटॉप घेताना दाखवतो, की जेणेकरून असं नको व्हायला. कारण की आपल्याकडे जे कस्टमर आहेत हे लांबून येतात, तर परत त्यांना लॅपटॉप रिटर्न पाठवणे किंवा बॅटरी चेंज करून देणे हे आमच्यासाठी पण कधी-कधी अवघड जातं. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा बॅटरी बॅकअप वगैरे सगळं चेक करतो. त्याच्यानंतर आपण जे स्पेअर पार्ट वापरतो ते ओरिजिनल वापरतो. जसं की या लॅपटॉपमध्ये तुम्ही बघू शकता की आपण SSD वगैरे आहे हे ब्रँडेड वापरतो. त्याच्यामध्ये SSD आहे WD कंपनीची, NVMe SSD वापरलेले आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्येक लॅपटॉप आल्यानंतर असं खोलून चेक करतो. त्याच्यामध्ये समजा कुठलंही रिपेअरिंग केलं असेल किंवा फॅब्रिकेशन केलं असेल किंवा एखाद्या लॅपटॉपची आतली कंडिशन चांगली नसेल, तर ते लॅपटॉप आपण घेत नाही आहे. कारण शेवटी मी पण एक कस्टमर आहे. मी पण पैसे देऊन मटेरियल घेतो. मला जर लॅपटॉप आवडत नसेल, तर मी सुद्धा लॅपटॉप रिटर्न पाठवतो. आणि प्लस मला सुद्धा 1 महिन्याची वॉरंटी असते. मी तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी याच बेसिसवर देतो, कारण की पूर्ण टेस्टिंग झाल्यानंतर हा लॅपटॉप तुम्हाला 6 महिने वॉरंटी माझ्याकडे असल्यामुळे पूर्ण टेस्ट करतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला विकला जातो. जसं की तुम्ही बघू शकता की आपण लॅपटॉप आल्यानंतर खोलून बघतो. बाकीचे लोक कोणी खोलून वगैरे बघत नाही आहे. पण आपण आतली कंडिशन बघतो. याच्यामध्ये डस्ट आहे का? कुठले स्पेअर पार्ट चेंज केले आहेत का? प्लस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग, फॅब्रिकेशन केलं आहे का? ते सगळं चेक करतो. इथे तुम्ही बघू शकता की हे ओरिजिनल सॅमसंग कंपनीची रॅम आहे. ही मायक्रॉनची SSD आहे. ही ओरिजिनल बॅटरी आहे आणि लॅपटॉपची आतली कंडिशन आहे. एखाद्या कस्टमरला आतली कंडिशन चेक करायची असेल, तर आपण लॅपटॉप फायनल केल्यानंतर हा लॅपटॉप उघडून पण दाखवतो. आता बाकीचे लोक तुम्हाला हे EVM कंपनीच्या SSD, आता या SATA SSD आहेत. त्याच्यानंतर हे पॉवरएकची SSD आहे, मास्टरची SSD आहे. तर ह्या लोकल कंपनीच्या SSD असतात किंवा चायनीज SSD असतात. तर हे लोकं हे वापरतात. याचं काय होतं की ह्या नवीन SSD येतात, स्वस्त येतात. पण याचं काय होतं की 6 महिन्यानंतर याचं स्पीड आहे ते कमी होतं. पण आपण वापरताना जसं की WD आहे, मायक्रॉन आहे, ही तोशिबा कंपनी आहे, ही सॅमसंग कंपनी आहे. आपण फक्त ब्रँडमध्येच काम करतो आणि या ब्रँडच्या SSD दिवसेंदिवस खराब होत नाही आहे, जसं की हे लोकलवाले घेतात. त्याचा तुम्ही 5-6 वर्षानंतर जरी परफॉर्मन्स चेक केला तर चांगलाच परफॉर्मन्स असतो आणि लवकर खराब होत नाहीत. हे तसं 6 महिन्यानंतर त्याचं स्पीड कमी होतं आणि तुम्हाला वर्ष, दीड वर्षानं तुम्हाला त्या SSD चेंज कराव्या लागतात. तर आपल्याकडे जे मटेरियल दिलं जातं ते ब्रँडेडच दिलं जातं. त्याच्यामुळे लोकं आपल्याकडून लांबून येतात. जर कोणाला लॅपटॉप खोलून बघायचा तर ती सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. सर, समजा कोणाला PC बिल्ड करून पाहिजे असेल, एखादा गेमर वगैरे ही व्हिडिओ पाहत असेल, तर तसं काही तुमच्याकडे आहे का सुविधा? हो मित्रांनो, तुम्हाला जर असे कस्टमाइज बिल्ड पाहिजे असतील तर ते सुद्धा आपण बनवून देतो. तर तुम्हाला कोटेशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा WhatsApp करा. त्याच्यानंतर तुम्हाला कोटेशन पाठवलं जाईल आणि कोटेशन तुम्ही मार्केटमध्ये चेक करा. बाकीच्यापेक्षा आपली कमीच प्राईस असते. जसं आपण आफ्टर सेल सर्व्हिस पण देतो त्याच्यामध्ये. समजा एखादा स्पेअर पार्ट वॉरंटीमध्ये खराब झाला, तर ते कस्टमरला माहीत नसतं की सर्व्हिस सेंटर कुठे आहे किंवा बऱ्याचशा वेळेला असं होतं की सर्व्हिस सेंटरला गेलं आणि ते प्रोडक्ट रिजेक्ट झाले की कशामुळे पण. तर ते सुद्धा आपण हे सर्व्हिसमध्ये क्लेम करून देतो. कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल तर 3 वर्ष वॉरंटीमध्ये आपण ते प्रोडक्ट तुम्हाला क्लेम करून दिलं जाईल. तर मंडळी, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एक 30+ लॅपटॉपची व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता येणार आहे आणि खूप सारे लॅपटॉप सरांनी इथे उपलब्ध केलेले आहेत. बिझनेस सीरीजचे बेस्ट किमतीत सर तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत आणि वॉरंटी वगैरे पण तुम्हाला मित्रांनो 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. तर नक्की व्हिजिट करायला इथे विसरू नका. सर, जाता बोलू शकतो. मित्रांनो, ज्याला कोणाला चांगले ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असेल तर एकदा माय कॉम्प्युटर शॉपीला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण चांगली मिळेल, प्लस प्राईस पण चांगली मिळेल आणि जे लॅपटॉप मिळतात ते एकदम क्लीन कंडिशनमध्ये मिळून जातील. सर, परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कॉम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 आहे. 2nd फ्लोअरला हे आपलं ऑफिस आहे. बिल्डिंगचं नाव आहे वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आपलं जे ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि बुधवारी आपलं ऑफिस बंद असतं. कॅटलॉग वगैरे पाहिजे असेल तर समोर हा जो स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्हाला पाहता येणार आहे. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.